अमेझिंग महाराष्ट्र या यूट्यूब डॉक्युमेंटरी सिरीज मध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण जाऊया नाशिक जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेले येवला या शहरात। येवला म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे जगप्रसिद्ध पैठणी साडी। इथे घराघरात हातमागावर ही पैठणी विणली जाते। परंतु पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराचे आणखी काही वैशिष्ट्य सांगायचे झाले तर येवल्यातील रंगपंचमी आणि पतंग महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी पैठणी व्यवसायाशी संबंधित अनेक कारागिरांना येवला शहरात वसवले। त्यावेळेस गुजराती, मारवाडी, पटनी हा व्यापारी समाज कच्च्या मालाची विक्री करण्यासाठी येत असत। कालांतराने हा वर्ग मोठ्या प्रमाणात येथेच स्थायिक झाला। या समाजाने येताना आपला सांस्कृतिक वारसा जपत पारंपरिक असलेला पतंगोत्सवही आपल्या सोबत आणला। या उत्सवात स्थानिक येवलेकरांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग असल्याने पतंगोत्सव प्रचंड लोकप्रिय झाला आणि हा येवल्याचा पतंगोत्सव संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाला। अहमदाबाद शहरानंतर देशामध्ये येवला शहराचा पतंगोत्सव सुप्रसिद्ध आहे। येवला शहरात पतंग आणि संबंधित गोष्टींची सुमारे 100 पेक्षाही जास्त दुकाने आहेत। तसेच घरोघरीही मांजा बनवला जातो। गिरिराज, शंकरपाळ्या, ढेकुळ, बसका ही नेमकी काय प्रकार आहेत हे माहित करून घ्यायचे असेल तर या काळात येवले शहराला नक्की भेट द्यायला हवी। भोगी, संक्रांत आणि कर अशा 3 दिवस पतंगोत्सव रंगतो। या 3 दिवसात सर्व दुकाने व्यवसाय अक्षरशः बंद असतात। घराघरातून आबालवृद्धांसह सर्वजण घरांच्या गच्ची किंवा धाब्यांवर पतंगबाजीचा आनंद घेतात। बच्चे कंपनी आणि महिलाही यात मागे राहत नाहीत। येवलेकरांच्या पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी अगदी बिनधास्त कुणाच्याही गच्चीवर आणि धाब्यांवर तुम्ही जाऊ शकता। कधीतरी ओसंडून वाहणाऱ्या जोशात एखाद्या अपघाताचं गालबोट या उत्सवाला लागतं, तेव्हा ज्येष्ठांचं काळजी घेण्याचे आव्हान तरुणाईला सजग करते। येवला माझं माहेर जसं पैठणीसाठी प्रसिद्ध तसंच ते पतंगोत्सवासाठी सुद्धा प्रसिद्ध झाला आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही, भारतात हा उत्सव साजरा करण्याची सर्वांना आवड निर्माण झाली आहे। आणि हा सण साजरा करत असताना आपण प्राण्यांची, पक्ष्यांची, माणसांची सर्वांचीच काळजी घ्यायला हवी। काही ठिकाणी येवल्याच्या प्रसिद्ध हलकडीचा कडकडाट, तर काही ठिकाणी जुने नवी हिंदी मराठी ताल धरायला लावणारे ढिंचॅक गाणे। खरंच येवलेकरांच्या उत्साहाला तोड नाही। दिवसभराची पतंगबाजी झाली की रात्रीची डोळे दिपवणारी आतिषबाजी अगदी दिवाळीलाही फिकं पाडते। येवल्याच्या या भन्नाट पतंग महोत्सव अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून येवल्याला पोहोचण्यासाठी बसेस तसेच रेल्वे उपलब्ध आहेत। तर मग येणारी संक्रांत चुकवायची नाही मंडळी। आणि असेच नवनवीन आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पॅपलॉन फिल्म्स या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।